भारत माता की जय. पुस्तक विज्ञाननिष्ठ निबंध. लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. भाग 4. यज्ञाची कुळकथा. त्यातही घरात किंवा झोपडीपाशी आगोटी सदोदित पेटलेली असण्याची आवश्यकता शीत प्रदेशात राहणाऱ्या लोकांतच जास्त असणार. आजही इंग्लंड, जर्मनी, रशियासारख्या देशातून बैठकीत, बंगल्यात, सभागृहात, देवालयात, नाट्यगृहात बसाल तिथे एक एक जुनी शेकोटी किंवा अद्यतन पद्धतीचे स्टोव्ह किंवा गरम पाण्याचा नळ इत्यादी साधनांनी कृत्रिम उष्णता नेहमी ठेवावी लागते. 60-70 वर्षांपूर्वी शेगड्या आणि आगोट्याच सर्वत्र पेटवून ठेवलेल्या असत. अशा शीत प्रदेशात सदा धगधगलेल्या अग्निहोत्राचे आणि अग्यारींचे सर्वकालीन सानिध्य धार्मिक कर्तव्य म्हणूनच नव्हे तर ऐहिक आवश्यकता या दृष्टीनेही सुखप्रदच वाटणारे होते. उष्ण देशातही अत्यंत उपयुक्त असलेला अग्नी नेहमी प्रज्वलित ठेवणे त्या वन्य आणि अर्धसंस्कृत स्थितीत आवश्यक असेच. पण उष्ण देशात ती आवश्यकता होती तर शीत प्रदेशात सतत प्रज्वाळलेल्या अग्नीचे साहचर्य ही केवळ आवश्यकताच नसून आवडही असे. यामुळे उष्ण देशात आगीचे स्तोम इतके न माजता ते शीत प्रदेशातच माजणे अधिक संभवनीय होते. त्यातही हिमप्रदेशात तर आग, उष्णता म्हणजेच जीवन. जीभ बाहेर काढताच गारठून चाटायच्या पदार्थासच जिथे चिकटून बसावयाची अशा भयंकर रक्त गोठणाऱ्या थंडीत हिममय प्रदेशात अग्नीचे मोठमोठे ढिगारे वस्तीच्या नाक्या नाक्यावरूनही पेटवीत राहिले तरी ते हवेसेच होते, आवडणारेच होते, आवश्यकही होते. उष्ण प्रदेशात आधीच अंगाला उकाड्याने घामाच्या जिथे धारा लागणार तिथे मोठमोठ्या होळ्यास गावातून आणि शेकोट्यातून घरातून आवडीने कोण पेटवू इच्छिणार. यावरून असे अनुमान सहज निघू शकते की अग्निपूजा, अग्निहोत्रे, अग्न्यागारे आणि महिनोगणती, वर्षोगणती सारखे भडकलेले मोठमोठे यज्ञ ह्या सर्व धार्मिक संस्था कोण्यातरी हिमप्रदेशात किंवा शीत प्रदेशातच त्यातल्या त्यात प्रथमतः अत्यंत प्रिय आणि पूज्य मानल्या गेल्या असाव्या. त्यात धर्म होऊन बसल्या असाव्या. प्रथम आवश्यकता, नंतर आवड आणि शेवटी देवीकरण, धर्मीकरण अशा परंपरेने अग्निपूजा, यज्ञ ही संस्था हिमप्रदेशातच उद्भवली गेली असण्याचा फार संभव वाटतो. एकदा तिला दैवी, धार्मिक, पारलौकिक स्वरूप मिळाल्यानंतर मग ती त्या हिम किंवा शीत प्रदेशातील जे दुसऱ्या देशात वसत गेले ते लोक त्या यज्ञाधिक अग्निपूजेची आवश्यकता किंवा सुखद साहचर्य ज्या ठिकाणी किंवा काळी तितके उरले नव्हते तिथेही त्याच संस्थास धर्मसंस्था म्हणून स्थापिते झाले त्यांना अंधश्रद्धेने उष्ण प्रदेशात सुद्धा तितका उपयोग नसताही तितकंच चिकटून राहिलं असावं. आमच्या या तर्कास आज उपलब्ध असलेला प्राचीन संस्कृतीचा इतिहास आणीत असेल तर बळकटीच आणतो. उष्ण प्रदेशात ज्ञान काळाच्या अगदी आरंभापासून निवसणाऱ्या राक्षस लोकात यज्ञसंस्था जन्मली नाही इतकेच नव्हे तर ती कळली तेव्हाही ती त्यांना केव्हाही आवडली नाही. हिमप्रदेशात विकसलेल्या संस्कृतीच्या पारसिक आणि भारतीय अनुयायातच ती अग्निपूजा मुख्यत्वे करून जटिल कर्मकांडाचे धार्मिक केंद्र होऊन बसली. हिम किंवा शीत प्रदेशात आर्य लोक असता अग्नीचे सतत साहचर्य अपरिहार्यच नव्हे तर सुखकारकही वाटणे साहजिकच होते. मोठमोठ्या होळ्या इंग्लंडमध्येही काही धार्मिक सणात पेटवतात. असहनीय शीत ऋतूत गावोगावी त्या सुखकरच होतात. या आर्य प्रभृती जाती उष्ण प्रदेशात आल्यानंतरही ती अग्निपूजा आणि यज्ञसंस्था जी असुखोदर्क असताही सोडू शकले नाहीत तो तिच्या देवीकरणाचा, धार्मिकीकरणाचा परिणाम. इथून पुढचा भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये ऐकूया. भारत माता की जय.